कॉमेडीची बुलेट ट्रेन पुन्हा एकदा आली आहे तुम्हाला हसवण्यासाठी आणि तुमचा वीकेंड मस्त करण्यासाठी. आपले एक एक विनोदवीर त्यांच्या विनोदांची शस्त्र घेऊन तयार आहेत आणि आपले जजेसही तयार आहेत. आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. कॉमेडी किंग मकरंद अनासपुरे आणि स्माइल क्वीन रेणुकाताई शहाणे. आता इथे एक सुंदर म्हणजेच लई झाक परफॉर्मन्स होणार आहे. तुम्ही तो नक्की बघा, म्हणजे तुम्हासनी येड्यागत मजा येईल बघा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी मध्येच ग्रामीण आणि मध्ये शहरी का बोलतेय ते. त्यासाठी तुम्हाला हा परफॉर्मन्स बघायला लागेल. आपल्या समोर येतात सुसाट टीमचे कॅप्टन्स अंशुदा आणि विशाखाताई. आज नाही सोडणार मी तुला दंदनादन, काय समजतोस तू मला दंदनादन. डोक्यात माझ्या राग आहे दंदनादन, घरातला मी वाघ आहे दंदनादन दंदनादन. एक दाम कंदे ना तो बस. असा थैथॅट झाला माझा सहन होत नाही. तुम्हाला सांगतो, माझा विद्यार्थी हो इतका त्रास देतोय म्हणून सांगतो तुम्हाला. त्याच्या डायरीमध्ये 10 वेळा नोंद करून दिलं की पालकांची सही घेऊन ये, सही घेऊन ये. तर हा अंगठा घेऊन आला वर मला म्हणतो माझे वडील अशिक्षित आहेत म्हणून. ते ठीक आहे, परंतु दरवेळा अंगठ्याचा आकार बदलत असायचा. हे आता सहन होत नाहीये. आज त्याच्या घरी जाऊन सोक्षमोक्ष करणारच आहे म्हणून मी खुद्द इथे आलेलो आहे. कुठे आहेत? कोणी आहे का घरात? आहे का घरात? नंतर या. अहो कारभार नाही, मी तुमच्याशीच बोलायला आलोय. मी तुमच्या मुलाचा शाळेतला मास्तर. आता माय बाप्पा 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 मास्तर, तुम्ही एवढं उन्हातानाच येऊन राहिले. अहो मला का नाही सांगितलं? फोन मारायचा ना मोबाईल वर, मी धाडली असते जिपड. जिपड? हा जिपड. अंगणात नाही पाहिली होय? नवी घेतली आहे जिपड. बर ते जाऊ दे. कस काय येणं केलं? कसे आहेत आमचे प्रतापराव? सेम तुमच्यासारखेच. आता माय काहून लाज होता? आता माईवर जाणार ना लेकरू. तुमच्यासारखेच म्हणजे तुमच्यासारखंच बिंडो. मास्तर तुम्ही फार बोलू नका बरं का, मी मारू शकते. म्हणजे तुम्ही घरात आलेला पुरुषांना डायरेक्ट मारता? नाही नाही, अहो मी फक्त मारते. आमची कारभारी डायरेक्ट जिपडा अंगावर घालते. काय बोलताय तुम्ही? बरं ते जाऊ दे. मग जर मी ऐकते तुम्ही मला बिंडोक म्हणतेत, माझ्या पोराला बिंडोक म्हणतेत. बरं नाही ना गड्या? गड्या जरा नीट बोल दोस्ता. दोस्ता? अहो तुमच्या शाळेतला मुलाचा मास्तर आहे मी. काय बोलताय गड्या दोस्ता? तुमच्या खानदानात भाषेचे संस्कार झालेच नाहीत का? बारदान काढू नको, आमचं बारदान काढू नको. बारदान म्हणजे? बारदान काका काकू मामा मामी पोट्टे सोट्टे ननंदी जाऊ भाऊ लय मोठं बारदान आहे आमचं. अहो बारदान नाही, त्याला खानदान म्हणतात. त्यालाच आमच्या भाषेत बारदान म्हणते. काय ही भाषा? भाषा, त्याची पद्धत, त्याची शैली काय असते काही माहिती आहे की नाही तुम्हाला? आम्हाला नका शिकू, आम्हाला सगळं कळतंय गड्या. गड्या? मी तुमचा गड्या आहे? माझं नाव अंशुमन विचारे आहे. तुमच्या मुलाचा शाळेतला शिक्षक कळला ना, मला तालिबानी सारखी ट्रीटमेंट देऊ नका, लक्षात ठेवा. बाप्पा तुम्ही एवढं काहून राहून राहिले? अहो तुमच्या मुलाची भाषा अजिबात सुधारू शकत नाही हो. अहो त्याला चांगलं चांगलं इंग्रजी शिकवलं, चांगलं चांगलं मराठी शिकवलं, परंतु परीक्षेतल्या पेपरामध्ये त्याची भाषा म्हणजे चावडीवरच्या गप्पा वाटतात. मी तुम्हाला हे सांगायला आलोय की मी त्याला नापास केलंय आणि जर यापुढे भाषा सुधारली नाही तर मी त्याला काढून टाकीन. काढून टाकीन. काढून. माझ्या पोट्याला नापास करायले, माझ्या पोट्याला नापास करायले तुम्ही मास्तर. अहो असं काय भाषा वापरली त्यांनी सांगा मला. काय भाषा वापरली? मी वर्गात एकदा मुलांना वाक्य दिलं, लिहा छत्रपती शिवाजी महाराज एक मोठा राजा होता. तर तुमच्या दिवट्याने काय लिहावं? छत्रपती शिवाजी महाराज लय जंक्शन राजा होता. अहो जंक्शन म्हणजे जिथे सगळीकडून गाड्या येतात ते ठिकाण, कळलं? आता राजा शिवाजी, त्याला जगभरातून लोक पाहायला यायचे का नाही? काय बोलताय? जंक्शन असते. आता बघ तुम्ही मोठा म्हणा बरं. मोठा कसं वाटतं? एकदम पांचट वरान. जंक्शन म्हणा बरं. जंक्शन. कसं तडका बसला का वर्णाला? असे ते
का कुठेही वर्णन कुठेही लावू नका, कळलं ना तुम्हाला? असं चालत नाही, ही प्रमाण भाषा नाही. हो, एकदा पेपरामध्ये काय लिहावं त्याने, आर्किमिडीस नागडा बाहेर आला आणि घावलं घावलं म्हणून गल्लीत ओरडा सुटला. काय हे? पट्ट्याने असं लिहिलं वय नागडा बाया बाया गावलं. आता येऊ दे कारट्याला असा बुकरीने हाणून काढते की नाही बघा तुम्ही. लय काटतं. नाही एवढं काही करू नका, पण मुळात ही काही पद्धत नव्हे ना लिहिण्याची. म्हणजे काय माहिती, ते तसं झालं होतं पण लिहिण्याची पद्धत नाहीये. बाया असं खरंच झालं. ऍक्च्युली काय झालं माहितीये का, की आर्किमिडीस नावाचा शास्त्रज्ञ होता. तो जेव्हा आंघोळ करत होता तेव्हा त्याला शोध लागला. तेव्हा तो नग्नावस्थेत बाहेर आला आणि युरेका युरेका म्हणून ओरडला. हे काय आहे? युरेका युरेका म्हणजे आपल्या भाषेत सापडलं सापडलं असं. मग बरोबर लिहिलं की माझ्या पोरानं. अहो नाही, प्रमाण भाषा काय आहे, नग्नावस्थेत बाहेर आला घावलं घावलं असं ओरडण्यासारखं नाहीये ते. अरे मास्तर कोणतो तुमचा शास्त्रज्ञ त्यांनी त्या बाहेर युरेका युरेका म्हणलं ते चाललं तुम्हाला, आणि माया पट्ट्यानं माया भाषेत म्हटलेलं ते नाही चाललं वय. चालणार नाही, चालवून घेणार नाही. नग्न म्हणजे नग्न. बाया 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 कसं वाटतंय ते नग्न? मास्तर चांगलं नाही वाटत. नागडा म्हटलं की कसं मोकळं डाकळ वाटतंय. नागडा शब्दात ना नग्नतेचा वास नाही राहते. भाषेत गंमत असते मास्तर, गंमत. नाही भाषेत नाही, तुम्ही भाषेची गंमत करताय. हो मग जर तुमचं ऐकून राहिले मी भाषेची गंमत भाषेची, असं काय केलं आम्ही तारा सांगा बरं. नाही आता मला कळलेलं आहे, मुळात चूक तुमच्या मुलाची नाहीच आहे. हा कळलं ना. हा कळलं. याचं कारण काय माहितीये, कारलं उगवलं म्हणून कारल्याची चूक नसते हो, ते पेरलं म्हणून शेतकऱ्याची चूक असते. कळलं बाबू? मस्त शेतीतलं लय ज्ञान आहे तुम्हाला. बघा तिथं आमचं वावर होल वावर इज आवर. कावा बिया उन्हाळ्याच्या सुट्टीत या बरं का भुईमुग उपटायले. उपटायले? तुम्ही काय बोलताय मला, उपटायले? ह्या बाया आता भुईमुग उपटतात ते काय कापतात का तव काय तरी तारा. येतो उपटायले, येतो तिथे शाळा पण उभारतो. हा पण त्याआधी तुमच्या मुलांच्या कंप्लेंट ऐका. बाया यांच्या तक्रारी काही संपलं का काय सांगा बरं. एक साधा प्रश्न विचारला होता, जोड्या लावा. विचारलं होतं ज्ञानेश्वर महाराज यांची जोडी. काय लावावी जोडी? काय? ज्ञानेश्वर महाराज यांची जोडी लंडन. लंडन चूक आहे का मग? चूकच आहे ते. मी त्याला संयमाने विचारलं की बाळा तू असं का लिहिलंस, ज्ञानेश्वर महाराजांची जोडी लंडन असं का लिहिलंस? मग काय सांगितलं त्याहिले? तो म्हणाला की ज्ञानेश्वर महाराज काय म्हणाले, आता विश्वात मके देवे. विश्व आणि विश्वातल्या माणसांसाठी पसायदान लिवलंय त्यांनी. मग लंडन मध्ये काय माणसं राहत नाही बाई. बघा बघा मालेकरू किती बुद्धिमान आहे. एका वाक्यात अर्थ सांगितला त्यांनी. बघा बघा बाया. नाही बरोबर बघितलंच आहे मी. आणि ज्ञानेश्वरांची जोडी लंडन हे बरोबर की चूक याचे पलीकडचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. पुढची जोडी झाशीची राणीची जोडी काय, तर पाठीवर मांडे भाजले. काय भाजत सर आपल्याला काय माहिती, आपण कुठं बघायला गेलो तवा. अहो बाई असं कुठे लिहिलेलं नाहीये. मग तेच म्हणते कुठं लिहिलेलं नाही ना, मग आपल्याला काय माहिती ती तिच्या घरी काय करती काय नाही करते. आता मी माझ्या घरात एवढा कामाचा डोंगर उपसती, कुणाला माहितीये का कुठे काय लिहिलंय का माझ्याबद्दल तवा? कोण आहात तुम्ही लिहायला? आहात कोण तुम्ही तुमच्यावर लिहायला? तुमचा मुलगा तुमच्या घाला बिंडो का बिंडो? मास्तर फार बोलू नका बरं का, मी मारू शकते. आपण संस्कृतच्या चुका बघूया का तुमच्या मुलाच्या? संस्कृतच्या चुका. हा ते संस्कृत विषयात ना तुम्ही जरा जातीनं लक्ष घाला बरं का. बाई कसं आहे माहिती, आपण तिथेच लक्ष घालू शकतो जिथे काहीतरी बरं किमान काहीतरी घडण्याची शक्यता असते तिथे. कळलं ना? तुमचा मुलगा जिथे मास्तर 10 रुपयाची मॅगी कितीला मिळते हो असं विचारल्यानंतर मी काय अपेक्षा ठेवावी? बाबडे ग मालिक्रू बाबड. खरं तर त्यांनी वाण्याला विचारायला पाहिजे, ए बाबा ही 10 रुपयाची मॅगी कितीला मिळते? तर त्यांनी मास्तरला विचारलं. बाबडे ग मालिक्रू लईच बाबडे. भाबडा नाहीये, बावट आहे, गावठी आहे, मूर्ख आहे. मास्तर त्याला जी भाषा येते त्याच्यात ते बोलतो, तुम्हाला काय प्रॉब्लेम येतावा? अहो पण बाई ती भाषा प्रमाण नाहीये. अहो काय तुमचं परमान परमान चाललंय मागादरनं. हे बघा तुमच्या शहरी भाषेपेक्षा ना आमच्या भाषेत गोडवा आहे. असा ठसका एक. काही ठसका बिस्का नसतो. भाषा ही शुद्ध हवी, प्रमाण हवी. होय हो. होय होय. तुमच्या ना शहराच्या लोकांना मापलं ना ओपन चॅलेंज आहे. चॅलेंज. चॅलेंज. अच्छा काय चॅलेंज आहे? हा तुम्ही एखादा शब्द सांगा, बर. तोच त्याचा अर्थ मी माया भाषेत सांगते. अच्छा. बघू कुठचा शब्द कानाला गोड लागतो. असं? हा. मग घेतलं चॅलेंज. हा घ्या. ऐका, खूप चांगलं. लय झाक रापचिक माल. क्रमाक्रमाने. बाईजवार.
अरे बापरे, तिच्या बाबू घाबरलो. टरकली, फाटली, 4 हात फाटली, त्या बाय सटकली. मजा आली. फुल धिंगाणा, लय बुंगाट. मैत्रीण मैत्रीण डाव डाव. दसा आकडा कडक एकदम प्रेम झांगाट लपलो. काय बोलताय तुम्ही? अरे टमकाळ्या नरसाळ्या गचपण ढवळ्या. शिवाय देऊ नका हो, तुमच्या पाया पडतो प्लीज. या पाय जरा शब्दांवर जोर हानीला तर यांना शिव्या वाटतात. आता खरं तर त्या शिव्या हाय का नाही कुणाच्या मला माहिती. मकरंद भाऊ, तुम्हाला विचारतो, अशी भाषा बोलणाऱ्या मुलाला कसा पास करू मी? ही काय प्रमाण भाषा आहे का? काय तुमचं बघा प्रमाण 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 चालले. अहो आपल्या या देशात 70% लोक हिंदू आहेत. म्हणून तुम्ही हे राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करायले. मग महाराष्ट्रात 70% लोक ग्रामीण भाषा बोलतात. मग ग्रामीण भाषाच प्रमाण भाषा म्हणून का धरू नये? सांगा ना. नाही कसं आहे, पुण्या मुंबईकडची माणसं जी भाषा बोलतात तीच भाषा प्रमाण भाषा म्हणून तुम्ही जाहीर करायले. मग याला काय अर्थ आहे का सांगा बरं? अहो मास्तर, भाषा आहे माध्यम असते, त्यातल्या भावना लक्षात घ्या, विचार लक्षात घ्या. अक्कल नका तपासू त्या माणसाची त्याच्यावरनं. कळतं का काय? आले का टकुऱ्यात? हो म्हणजे हा मुद्दा माझ्या लक्षातच आला नाही खरं. म्हणजे बरोबर बोलताय तुम्ही. कसे ना मास्तर, तुम्ही तुमची प्रमाण भाषा त्याला शिकवा, पण या माईची गोडवी भाषा त्याच्या कानात राहू द्या, त्याच्या जिभेवर गळू द्या. कसे अर्धा रागकट माणूस दिसायला जरी वांगा असला ना, आणि भाषा जर गावची असती ना तरी तो गोड वाटतोय. आमचे कारभारी बी तशीच नाही म्हणजे तुमचं बरोबर आहे खरं. म्हणजे तुमच्या मुलाची सगळी उत्तरं बरोबरच असतात, फक्त मला त्याची भाषा कळत नाही. सवय करा मास्तर, सवय करा. आणि मार्क देताना ना त्यांनी काय लिहलंय त्याच्या अर्थाला मार्क द्या, भाषेला नको. कळलं का? बरं बसावाईच, मी चहा टाकीते. नाही मी काय म्हणतो, मला थोडं काम आहे, मी येतो. बसा, चहा टाकीते. नाही असू दे, मला बुक्की हानीते, चहाची बुक्की हानीते पाण्यात. बसा. नाही खरंच साखर टाकीते. माझा ऐका ना, मी बसा म्हटलं तर चालत 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 किती वेळ सांगते बसा बसा बसा. कुठे चालला? बसा तिथं कोपऱ्यात, नाही तर घाला सगळं टुईत चुलीत. तर प्रेमाची भाषा बोलते. बसा, चहा टाकीते. बसा. खरं म्हणजे माझं काम होतं, पण जाऊ दे आपल्या काय आपलं जरा जोरात बोला. काम होतं माझं, पण ते माझं काम होतं, पण जाऊ दे. शबास, कसं वाटलं? जाऊ दे. ए तू पण जा. ए तू पण जा. नाही मी काय म्हणते, तू पण जा. जास्त टुई टुई करू नको, नाही तर ते आपल्याला घालतील टुई. खूप गोड होता तुमचा परफॉर्मन्स. आपण परीक्षकांना विचारूया त्यांना कसा वाटला. मकरंद सर? एकदम छान एंटरटेनिंग ॲक्ट होता. फार तुम्ही परफॉर्मन्स फारच एनर्जेटिक असतो तुमचा, त्यामुळे एकंदरीत तुम्हाला जे काही म्हणायचं असतं ते फार स्ट्रॉंगली तुम्ही मांडता. शहरी ग्रामीण असा वाद फारसा कधी यशस्वी ठरत नाही, कारण काही या बाजूचे असतात, काही त्या बाजूचे असतात, त्यामुळे तो वाद तसाच कंटिन्यू राहतो. पण भाषेमधलं गाणं ज्याने समजून घेतलं त्याला कुठल्याही भाषेत कसलीही अडचण येत नाही, हे त्यातलं महत्त्वाचं आहे. आणि तुमच्या या ॲक्टमधनं तुम्ही परफॉर्म करताना ती एनर्जी लेव्हल सातत्याने वाढवत नेली, त्यामुळे आम्हाला त्याचा आनंद जास्त मिळाला. अभिनंदन. रेणुकाताई? विश्वभरात भाषा ॲक्च्युली संवादाचा विषय आहे, पण विवादाचाच विषय ठरते. पण ते सुवर्ण मध्यम जो काय गाठला ह्या स्किटनी तो खूपच छान, कारण भाव लक्षात घेणं हे महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही सांगितलंत. आणि तुमची परफॉर्मन्स तर ॲज युजल खूप मस्त, त्यामुळे खूपच एंटरटेनिंग आणि त्याच्यातलं भाष्य पण आवडलं. व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. प्लीज हॅव युअर सीट्स. इतक्या टोप्या मिळून देखील आपल्या संदीपच्या अंगावर मूठभर मास्कही चढत नाहीये, म्हणून तब्येत कमवायला तो गेलाय जिम मध्ये. बघूयात आता काय होतंय ते. आपल्या समोर येत आहेत बुंगा टीमचे प्रसाद आणि संदीप.
कि तुम ही हो, अब तुम ही हो, जिंदगी अब तुम ही हो, चैन भी मेरा दर्द भी मेरी आशिकी अब तुम ही हो. आजच आपण चिंगीला प्रपोज केलाय. ते आपल्याला हा बोलली आहे, पण काय झालं मधल्या काळात तिने खा खाल्लं आणि वाढली. त्याच्यामुळे तिचं वजन झालं 63 किलो आणि आपलं 37 किलो. मॅनेज होत नाही ना. मग ती बोलली तू जरा जा बॉडी बिडी बनव, जिम बिम मध्ये जा. आणि मी सांगितलं त्याच जिम मध्ये जा. तर बघूया कोणती जिम. चायनीज पॉवर जिम. बघूया बेल वाजूया. आतमध्ये काय बघूया, बेल वाजूया. तुझ्या नानाची टांग. बघितलं, शिवी दिली बघ, शिवी दिली. आपल्या मराठी शिव्या जपून ठेवा, त्याचा पॅटर्न करून ठेवा, नाही ती हे लोक वाट लावून टाकतील. आपल्याच शिवाय आपल्याला चायनीज कागदामध्ये विकून देतील हे लोक. काय भरोसा नाही यांचा. त्याला परत एकदा बेल वाजूया. तुझ्या नानाची टांग. वल्लवरी नकवा हो, वल्लवरी रामा. वल्लवरी नकवा हो, वल्लवरी रामा. नमस्कारम करोमी. शिकल्या ना तू, शिकल्या ना. मी इन्स्ट्रक्टर. इन्स्ट्रक्टर ना तू, ट्रॅक्टर आहे. मी ट्रॅक्टर तर तू नांगर. टोकेरी नांगर. तुला शेतीला असं बैलाला जुंपून सगळे शेत नांगरणार. तू नांगर. नमस्कारम करोमी. ए जाड्या जा, तू आतमध्ये जा, तू व्यायाम बियाम कर. अगोदर तू बारीक हो. हे सगळं बाहेर आलं, हे सगळं पहिलं आत घाल. हा त्या हिला पाठव, पल्लवीला पाठव, ती एकदम कडक फिट आहे ना. मीच पल्लवी. नमस्कारम करोमी. मीच फिट आहे. तू फिट नाही, सगळं पीठ बाहेर आलंय तुझं. हे बघा, मी इथे एकटाच आहे. इथे बाकी कोण नाही. चंदूबिंदू ते सगळे तिकडे माझ्या दादाकडे. शीतल माझा भाऊ. कळलं का रे लुक्क्या. इंडियन पद्धतीने मी सगळी चायनीज जिम चालवतोय. बोला Chinese तुम्हाला काय हवंय. मला ना वजन वाढवायचं आपला. समाजातलं. अरे समाजात आहे रे वजन. आपल्या बॉडी बनवायची आपल्याला, शरीराची. अच्छा अच्छा, शरीराची बॉडी बनवायची आहे. मग तुम्ही मरा. मेल्यानंतर शरीराची बॉडी ऑपअप होते. अरे तसं नाही, ते भाग घेतात ना शरीर सृष्टाचा ह्याच्यामध्ये. काय कुठे कुठे. अरे शरीर सृष्ट असं सर, स्पर्धा. जेवढं सुचतंय तेवढंच बोला तुम्ही. हे भाई वाजव रे, ते वाजव जरा. बघ शरीर सौष्ठव असं म्हणतात. असाच आपल्याला एकदम ना 6 पॅक करायचा. 6 पॅक. सर पण 6 पॅक ऑलरेडी आहेत तुम्हाला. 6 पॅक नाही रे. सकाळी गल्लीतून बॅकरीवाला चालला होता सायकलवर, त्याची लादी ओढली आणि इथे लावली. असं आपल्याला ओरिजिनल मध्ये पाहिजे भाई. देऊया ना सर. तुम्हाला इथे पोटावर 6 पॅक देऊया. इथे हातावर 2-2 केळी देऊया. इथे कॉलरवर 2-2 सफरचंद देऊया. आधी ना तुम्ही हा फॉर्म भरा सर. लगेच करतो ना भाई. दे इकडे दे. लगेच करतो सही भाई. कुठे करायची नाही सांगितली. आधी वाचून द्या आधी. अरे कशाला वासाच्या चिंगी बोलली ना भाई, कुठे पण सही करेल आपण. बर ठीक आहे. मला सांगा सध्या तुम्ही कसला व्यायाम करताय. हाताचा व्यायाम करतो भाई. हा? हाताचा भाई. सकाळी इक्बाल भाईकडनं मावा घेतो ना भाई, एकदम असा मावा घासतो भाई. ओके. बरं मला सांगा खाण्यात काय काय घेता. खाण्यात चकली, चिवडा. नाही मी खाण्यात विचारतोय, चखण्यात नाही हो. अच्छा खाण्यात ना, सकाळी उठल्यानंतर
2 कडक पाव, बटर खारी, दुपारी वडापाव, भजी पाव, नाही भेटला तर फरसाण पाव, रात्री भात भाजी कालवण भात. सर तुम्हाला तुमची सगळी लाईफस्टाईल बदलावी लागेल. लाईफस्टाईल का आपण हेअरस्टाईल पण बदलल ना भाई, बोल ना. ओके मग मी आता सांगतो तो डाएट लक्षात ठेवा. हा. सकाळी उठल्या आधी अर्धा लिटर दूध आणि 4 अंडी. 4 अंडी, हो अर्धा लिटर दूध. हो अरे अख्खा दिवसभरात आहे ना आमच्या घरात अर्धा लिटर दूध पुरतं सगळ्यांना मिळून, आणि त्यातलं पण 1 ग्लास उरतं. त्यात आम्ही विरझण टाकून दही बनवतो भाई. नाही सर पण काय की तुम्हाला बॉडी बनवायची असेल तर हे सगळं करावं लागेल सर. कळलं. नंतर 1 तास जॉगिंग करायची तुम्ही. 1 तास मी जॉगिंग करायचं? अरे मला जाडा करणार आहे की बारीक करणार आहे तू? तुला जॉगिंगची गरज आहे. एक काम कर, 24 तास असताना 23 तास नुसतं पळतो, नुसता पळ, बाकी काय करू नकोस. नाही सर काय की जॉगिंगमुळे स्टॅमिना वाढतो सर, स्टॅमिना. अरे सॉलिड स्टॅमिना आपला भाई. हा 3 तास हा फुल डान्स करतो आपण वरातीत भाई, फुल. बरोबर आहे. जॉगिंग झाल्यानंतर पुन्हा हा 4 अंडी 1 ग्लास ज्यूस परत 8 अंडी झाली आहे भाई. आणि 1 ग्लास ज्यूस. हे बघ ज्यूस आहे ना भाई आपल्याला कधीच पाहायला मिळत नाही. हा आपल्या घरातला कोण ऍडमिट झाला ना तेव्हाच आपण ज्यूस बघतो, तो पण त्याने नाही पिला तर मग आपण पितो, असं आहे. ओके नाही पण सर काय की तुम्हाला जर बॉडी बनवायची असेल ना तर हे सगळं करावं लागणार सर. कळलं. हे ज्यूस हे सगळं करावं लागतं. त्यानंतर तुम्ही सर 100 सूर्यनमस्कार घालायचे. सूर्य नमस्कार काय, आपण चंद्र नमस्कार पण घालतो भाई. चंद्र नमस्कार सकाळी सूर्य रात्री चंद्र. तसे नाही, सूर्य नमस्कार बोलते मी, सूर्य नमस्कार येतात अच्छा, तुम्हाला. सूर्य नमस्कार येतं ना. हे बघ सूर्य नमस्कार. तुम्ही काय पित्रांना बोलवताय? हे नको भाई, दुसरं काहीतरी सांग. दुसरं ना, हे डंबेल्स घ्या, हे डंबेल्स घ्या. हा ह्याच्या काय किती शर्ट मारायचा भाई? 15-15चे 2 सेट मारा. 2 ना, मी 2 15चे मारतो ना भाई एकदम. म्हणजे बघ ना 2 15चे. बघा ट्राय करा. नाही थांबा तुम्हाला उचलून मी तुम्हाला टच देतो. थांबा. हे घ्या. हो थांबा. व्यायाम केवढा कठीण आहे बघितलं. व्यायाम म्हणजे प्रेम नाही, ऑपअप व्हायला तो करावा लागतो. आलं रे, थोडासा गोळा आला. येणार आहे थोडा कठीण आहे पण प्रॅक्टिस होईल. आणि पुढे काय करायचा? मग मी तुम्हाला एक वेगळा डाएट देतो. डाएट काय डाएट काय म्हणजे सांग ना. आतापर्यंत आपलं काय झालं? 1 ग्लास ज्यूस झाला, अर्धा लिटर दूध झाली बरोबर. आणि 8 अंडी झाली. 8 अंडी झाली. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही पुन्हा 4 अंडी खायची. परत 4 अंडी, 12 अंडी झाली. हो आणि 2 कॅप्रिकॉट फळं. कॅप्रिकॉट केब्रिपोट. हा कॅप्रिकॉट. मला सांग ना कुठल्या झाडाला येते हे फळ? हा त्याचं नाव घेण्यामध्ये एवढी तकलीफ आहे, खाण्यामध्ये किती तकलीफ असेल यार. तर ते काय हेल्दी फळ आहे, हेल्दी. त्यापेक्षा दुसरं सांग ना काहीतरी. त्यापेक्षा आंबा सांग, चिक्कू सांग, परत बोऱ्या सांग, चिंचा बिंचा सांग. चिंच. हा मग तुम्ही बॉडी बनवायला आलात की गरोदर राहायला आलात? ही अशी हेल्दी फूड खावे लागतात. त्यानंतर हा घ्या, हा डबा. हा कसला डबा? ही प्रोटीन पावडर आहे. ही कुठे लावायची? जाताना कामावर जाताना चेहऱ्यावर लावा, इथं लावा. अहो ती प्रोटीन पावडर आहे, ती 5 ग्रॅम खायची. 5 ग्रॅम, जास्त नाही आहे, फक्त 5 ग्रॅम. जास्त झाली तर तुम्हाला चक्कर येईल. चक्कर येईल जास्त खाली? अरे पण मोजू कशात ही? कशात मोजू तर मी? कशाला टेन्शन घेताय? हे बघा, अरे हे काय घ्या. काय? हे वेइंग मशीन आहे. बरोबर 5 ग्रॅम मोजायचं आणि खायचे. सगळं घेऊन फिरायचं तुम्ही. दर 2-2 तासांनी खायचे तुम्ही. हे कळलं? सगळं घेऊन फिरायचं मी? एवढंच नाही. हा घ्या, हा मुसलीचा डबा. उसळीचा डबा? उसळ नाही हो, मुसली. मुसली. इट्स अ हाय ग्लायसेमिक्स इंडेक्स फूड. काय 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 काय? हाय ग्लायसेमिक्स इंडेक्स फूड. चक्कर यायला लागले रे मला. चक्कर येते. ही ग्रीन टी घ्या. ही ग्रीन टीच्या पाऊचात ते गरम पाण्यात ना घ्यायचंय. संपलं तर पुन्हा फोन करा, पुन्हा देणार तुम्हाला. कळलं? ए भाई. आणि सर काय चक्कर ना, असं व्यायाम करताना चक्कर येते सर. नाही काय झालं, मला चक्कर तर आलीच आली, पण तुला सांगतो एक बघ भाई, काय माहितीये का, मी साधा ना चायनीजचे लॅम्प विकणारा माणूस आहे रे. ऑलरेडी ना माझ्याकडे 2 थाईल्या असतात. हा आणि हे आता तुझे दळणा बिळणाचे डबे घेऊन कुठे फिरत बसू मी?
तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही वाटल्यास माणूस ठेवा आणि रात्री जेवताना परत 4 अंडी. परत 4 अंडी, 20 अंडी झाली भाई तुझी. हा अरे सारखी सारखी काय अंडी खायला सांगतो तू? सर ते खावेच लागतील. आता आमच्याकडे जे होतं आम्ही तुम्हाला दिलं. तुम्हाला नाही झेपत आहे तुम्ही अंडी घाला, तुम्ही काही करा. अरे येड्या, आम्ही आठवड्यातनं 4 अंडी खातो. 4 अंडी महिन्यात आम्ही 16 अंडी खातो आणि तू मला दिवसातून 20 अंडी खायला सांगतो. वा रे भाई. 1 मिनिट हा सर. काय हे भाई काय? हे घ्या तुमचं बिल. अरे 1 लाख काय येडा झाला का तू? एवढे पैसे कुठून आणू यार मी? सर तुम्हाला मी लोन दिलं ना. अरे नको तुझा लोन. सर मी लोन ऑलरेडी दिलाय. मी आता पहिला हप्ता मागतोय तुमच्याकडे. अरे कधी घेतला मी लोन? सर मगाशी तुम्ही फॉर्मवर सही केलात तर मी तुम्हाला बोलत होतो वाचून घ्या. तर तुम्ही काय बोलात चिंगीसाठी आपण काही करू. अरे तू काय चिंदीगिरी केला यार? फसवून साईन घेतला आपला यार. सर लोन तर तुम्हाला द्यावाच लागेल, नाही तर इथून तुम्हाला जायला देणार नाही आम्हाला. कसा काय जायला देणार नाही म्हणजे काय? मी फुकट पैसे भरायचे काय? सर पहिला हप्ता द्या. पहिला हप्ता? बोल कितीचा हप्ता पाहिजे तुला? पहिला हप्ता 7,500 आहे. 7.5 ना? हो. बोल कुठे काढू तुझा 7.5? नाही, नाही. हा? 7.5 बोल ना. द्या. हा आणि दुसरा किती पाहिजे? बोल ना. 7,500 नको. पहिला हप्ता मागतोय. ए चिंगी, तू गेलीस उडत. हा तू पडलीस बावडीत. हा चल, नाही करायचं आपल्याला तुझ्यावर प्रेम भीम. हा इथे आपल्याला एक नवीन आयटमने प्रपोज केलाय चंदूने. काय चंदू? आय लव्ह यू. हा सिरियसली तुम्हाला दोघांनाही नमस्कारम करोमी. मकरंद सर प्लीज सांगा. फारच छान परफॉर्मन्स, फारच छान. तू त्या डंबेल्सचं जे काही केलंस, वंडरफुल जागा आहे, वंडरफुल. तुम्ही आज म्हणजे त्या चायनीज पॉवर जिमला कुठे नेलं यार. क्या बात आहे, वंडरफुल. मी या परफॉर्मन्ससाठी टोपी देतो. रेणुकाताई, तुझे काय ते 6 पॅक ॲप्स म्हणून पाव लावून आलास. मी खूप वर्ष ते इमॅजिन करून हसणार. मस्त मस्त, दोघांनी मस्त काम केलं. ह्यासाठी सेल्फी घ्यायलाच पाहिजे. ऑफिसमधल्या मीटिंगला प्रत्येक एम्प्लॉईनी हजर राहणं गरजेचं असतं. पण आज इथे एक बॉस एम्प्लॉई येऊ नये म्हणून दार खिडक्या लावून बसलाय. बघूयात आपण त्याच्या मागचं कारण. आपल्या समोर येतात सुसाट टीमचे आशू, वनिता आणि जोकर ऋषिकेश. नमस्कार. नमस्कार. खरं तर मी चोरासारखी जरी एंट्री घेतली असली ना तरी मी चोर नाहीये बरं का. मी या ऑफिसचा मालक आहे, मालक. हा मुद्द्याची गोष्ट काय आहे की माझ्या ऑफिसमध्ये कधी कुठेही केव्हा फसकन असं काही येऊ शकतं. हो ना. मी एक घोडचूक काय केली आहे, मी माझ्या बायकोशी लग्न केलं. आणि दुसरी मोठी घोडचूक अशी केली आहे की मी माझ्या बायकोच्या भावाला इथे एम्प्लॉय म्हणून ठेवून घेतलंय कामावर. आणि तो साधा माणूस नाही हो, तो प्राणी मित्र आहे. त्यामुळे एकतर ऑफिसमध्ये उशिरा येतो. बरं आला तर 4-5 जणांना घेऊन येतो बरोबर. मित्रांना नाही, प्राण्यांना घेऊन येतो. इकडे तिकडे सोडतो. सगळं माझा वांदा होतो. आणि त्यात झालं काय की आज आमचे काही डेलिगेट्स येणार आहेत फॉरेनचे, नागालँड वरनं. बिझनेस मिटिंग आहे म्हणून म्हणलं आज येऊच नको. सगळी दारं खिडक्या लावून घेतलेली आहे. तो आत येऊच शकत नाही. त्याला चान्सच नाही आत यायचा, कारण मी चान्स घेणार नाही आहे. त्यामुळे तो आत येऊच शकत नाही. झुबिडुबी पापारा झुबिडुबी पारापा झुबिडुबी नाचे क्यों पागल स्टूपिड मॉम. हॅलो. चालतं. हा तिसरा माझा गालच आहे. येस.
हॅलो मिस्टर वाडेकर. वेलकम वेलकम टू माय होम मॅडम Okay. आपल्या ऑफिस या ओके पण तुम्ही अशा दारा खिडक्या बंद का केल्यात? आय मीन तुमच्याकडे कोणी एम्प्लॉई दिसत नाहीये मला. नाही नाही, आहे ना. काय झालं की आज मी नॅशनल हॉलिडे म्हणून त्याला सुट्टी दिली आहे. नॅशनल हॉलिडे? आज कसला नॅशनल हॉलिडे? जाऊ देत ना, मी आहे ना मीटिंग करायला. आपण करूयात ना मीटिंग. नो 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 मिस्टर, माझ्या प्रोजेक्ट मध्ये काम करायला मला एम्प्लॉई हवेत. आय वॉन्ट टू प्रूव्ह. हे बघा मॅडम, तो आला ना तर आपल्याला जास्त त्रास होईल. हो. हा, त्यामुळे आपण दोघ जण करूयात ना मीटिंग. ओके ठीक आहे डन डन डन. तो येऊच शकणार नाही. ओके डन डन. हो चला बरं. मी आलोय भाऊजी सर. तू चौथ्या मजल्यावरच्या ऑफिस मध्ये आलास कसा? असा एकही सिंहगड नाही ज्यावर घोरपड लावायला द्रोणागिरीचा कडा नाही. तू घोरपड लावून चौथ्या मजल्यावरती आलास? ओ माय गॉड. मिस्टर वाडेकर. भाऊजी उठा ना भाऊजी. भाऊजी उठा ना भाऊजी. भाऊजी विंचू आला. तुम्ही खरंच घोरपड लावून आलात? हो कसे काय? सांगतो. रंगाक टाक टाक रंग टाक टाक. क्या बात है. झिंग चिक्क चिक्क झिंग झिंग चिक्क चिक्क झिंग झिंग. दुश्मनाने दगा फटका केला. दुश्मनाने दगा फटका केलेला आहे. दुश्मनाने दगा फटका केलेला आहे. आणि ऑफिसची सगळी पोलादी दरवाजे बंद करून टाकली आहे. पण ऑफिस तर काबीज करायचंच होतं. घाबरून चालणार नव्हतं. टाक 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 टाक. झिंग चिक्क चिक्क झिंग झिंग चिक्क चिक्क झिंग. अरे पोलादी दरवाजे बंद करून वरती किल्लेदार एकटाच हसतोय आणि मला विचारतोय अब कैसे होगे ऊपर? टाक 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 टाक. झिंग चिक्क चिक्क झिंग झिंग चिक्क चिक्क हे झिंग. ऑफिसच्या पायथ्याशी हा जवान बॅगेतनं घोरपड काढलेली आहे. बॅगेतनं घोरपड काढली आहे. म्हणलं हे लाजवंती घेऊन चल मला वंती. घेऊन चल मला वरती. इकडे बिल्डिंग माझ्याकडे बघून कापतीये. थरा 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 थरा. बॅगेतली लाजवंती घोरपड मला म्हणतीये साहेब काहीतरी करा करा करा. टाक 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 झांग टाक टाक. झिंग चिक्क चिक्क झिंग झिंग चिक्क चिक्क झिंग. बॅगेतनं लाजवंतीला काढलंय. हे लाजवंती तिच्या अशा शेपटीला अशी दोरीची गाठ बांधली. तिला फिरवलंय. पण घोरपड खाली सटकली आहे. घोरपड माझी सटकली. मला राग येतोय. घोरपड माझी सटकली. असं करून चालणार नाही. असं अजिबात करून चालणार नाही. कळलं? हा, तू जर आता वरती चढली नाही तर तुझी खांडोळी करून करून भाकरीचा ठेचा म्हणून खाय. तिला पुन्हा एकदा तिच्या शेपटी अशी गाठ बांधली. पुन्हा एकदा फिरवलंय. कसला आवाज होता? आणि वरती फेकलंय. ती घाबरून का होईना ती चिटकून बसलीये. आणि मी त्या दोरीला धरत धरत वरती चढलोय. टाक 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 डांग टाक टाक डांग टाक बूम. आणि हा मर्द मराठी वरती चढलेला आणि जागेवर पोहोचलाय. आणि एक वाक्य फुटफुटलाय. एक महत्वाचं वाक्य फुटफुटलाय. भाऊजी सर, गड आलाय पण हा सिंह पण आलाय. म्हणून म्हणतो रंधा टाक टाक डांग टाक टाक. असा रंधा काढी ना कानाखाली. मिस्टर व्हॉट्स युअर नेम? माय नेम इज ऋषिकेश कुलकर्णी. सो स्वीट. मला तुम्ही फार आवडलेला आहात. सो स्वीट. काय रे, घोरपडीशी बोलायला तू काय स्वतःला तानाजी मालुसरे समजतो? हे बघा भाऊजी सर, हा. प्राण्यांशी कोणीही बोलू शकतं. आपल्या अंतर्मनातून आपण त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. येस. काय यस करताय मॅडम? कुठे त्याच्या नादी लागताय? आपण आपला बिझनेस मीटिंगचं बोलूयात ना. हो, Okay. एक नंबरचा बिनकामाचा माणूस येतो. काल त्याला मी कॉम्प्युटरची केबल आणायला सांगितली होती, ती पण आणली नाही अजून. हो सर. मी आणलेली आहे ती. आणली आहे. थांबा दाखव. मी तुम्हाला आणली आहे. मॅडम तुम्हाला दाखवतो. ओके. हा, हे बघा. हे बघा, हे घ्या. ओ सो स्वीट. किती छान वायर आहे. म्हणजे इंडियन वायर असे असतात मला माहितच नव्हतं. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. ओ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी. हे तारा पण बाहेर आल्या. तारा नाही, ते दात आहेत पण विषारी दात. विषारी दात आहेत. वाव सो स्वीट आहेत. हा हे मस्त आहेत.
अहो मॅडम नाग येतो नाग कुठं घेतो रे अरे नाग आणलं घरी तू अरे ऑफिस मध्ये कोणी नाग आणतं हो ना का बाळा घाबरायचं नाही हे बघा सर आदमीने बोलायचं कळलं ना हा तर बघा बिचारा कसा घाबरलाय तो बघा घाबरलाय तो बिचारा आणि घाबरलाय मग इथे मी टेबलावर उभा राहून काय वास्को दा गामासारखं बेड शोधतोय का अरे अजून काय काय आणलंयस तू मी मुंगूस आणलाय हो मी बेडूक पण आणलाय म्हणजे कसं आहे बेडकाला साप खाईल सापाला मुंगूस खाईल अन्न साखळी कंप्लीट झाली पाहिजे ना सर अरे पण माझ्याच ऑफिस मध्ये का सुरू करतो यांना सगळी किती घाण दिसतं हा याला खातोय तो त्याला खातोय सगळे अर्धवट एकमेकांच्या तोंडात मिस्टर वाडेकर हे काय चाललंय मला चक्कर येते प्लीज चक्कर दे पाणी दे पाणी दे पाणी दे पाणी दे मॅडम पाणी द्या हे घ्या, हे घ्या, हे घ्या, हे घ्या. मिस्टर वाडेकर हा तुम्ही अशा वेगळ्या प्रकारचं टेक्स्चर का केलंय इथे टेक्स्ट तर सांगतोय तेच तर सांगतोय ते टेक्स्चर नाही आहे मग यांनी पाळलेली वटवाघळ आहे ती वटवाघळ साप 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 वरती बस, वरती बस. वटवाघळ खाली बस, खाली बस. मध्ये तुम्ही खाली मध्ये 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 काय चाललंय मला फार भीती वाटते मला वॉशरूमला जायचंय वॉशरूमला तुम्ही ही अन्न साखळी साईडला करा मी वॉशरूमला जाते अहो मॅडम कशाला खाली उतरताय त्या अन्न साखळीचा तुम्ही पण एक भाग व्हा म्हणजे? एवढा मोठा भाग व्हा. एक मिनिट तुम्हाला जर वॉशरूमला जायचं ना तुम्ही इथून सरळ जा हा? इकडे एक लेफ्ट दरवाजा आहे त्याला लेफ्ट करा कळलं ना त्याच्या राईटला एक राईटचा दरवाजा आहे तो राईट दरवाजा नाहीये त्याच्या समोरचा दरवाजा आहे, तो राईट दरवाजा आहे. तिथे वॉशरूम आहे ओके नाही 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 नाही, मॅडम जाऊ नका तुम्ही आयुष्यात लेफ्ट वालो हा अहो त्या वॉशरूम मध्ये प्रदीप बसलाय काय मिस्टर वाडेकर हाऊ रिडिक्युलस ओ जेंट्स आणि लेडीज टॉयलेट तुम्हाला वेगळे करता येत नाहीत का अहो बिबट्याला काय कळतं लेडीज आणि जेंट्स काय म्हणाला तुमच्या टॉयलेट मध्ये बिबट्या हे बघा मॅडम जरा अदबीनं नाव घ्यायचं प्रदीप येतो तुम्ही कशा बाई माणूस आहात तसा तो प्रदीप प्राणी माणूस आहे अरे हा काय माणूस आहे काय अच्छा तो प्राणी माणूस आहे हा अरे माणसांना मारणारा तो प्राणी तो बिबट्या किती दिवस झाले त्याच्या वॉशरूम मध्ये ठेवलाय अरे रोज वॉशरूम पाशी गेलं दार उघडलं की आज जावंच लागत नाही व्हॉट यू मीन मिस्टर वाडेकर बाहेर सार्वजनिक मुतारीत जावं लागतं मिस्टर वाडेकर काय चाललंय हे ते सगळं जाऊ दे आपण मीटिंग करूया हा, वरती बसून, वर- वरती बसून meeting. मला फाईल द्या म्हणजे मी ऑफिस मध्ये जाईन आणि वाचेन ती फाईल तिथेच वाजता ऑफिस मध्ये हो, हो. अगं पण मी फाईल दिली होती ना पण फाईल दिली नाही ना हो म्हणजे काय अगदी विश्वासू माणसाची निवड केली होती मी हो कुणाला पाठवलं नयनराव नयनराव हु इज नयनराव नयनराव नावाचा त्याचा गरुड आहे काय इंज्युअर्ड झाला होता ना तेव्हा यांनी आणला होता नाही 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 आता तो बरा झालाय पोचलाय असेल यंदा नागालँडला काय काय माणूस आहे तू कशाला असले प्राणी पाळतो रे बाबा तू मॅडम आपण आपली मीटिंग करूयात ना तुम्ही बोला ना नाही नाही मीटिंग नाही मॅडम तुम्ही एक काम करा माझ्या घरी या खूप प्राणी आहेत हत्ती पोपट साळींदर मासे बास आहे कानफाड फोडी ना आता तुझं जास्त मध्ये मध्ये बोललास तर प्रोजेक्ट विषयी बोलतो ना आम्ही प्रोजेक्ट नाही मिळाला तर बघ आता एक मिनिट मिस्टर वाडेकर तुम्हाला असा प्रोजेक्ट तो नाहीच मिळणार झालं खाली ना माती गेलं ना प्रोजेक्ट माझ्या हातचं केलं ना बिझनेस नुकसान मिस्टर वाडेकर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी तुम्हाला हा प्रोजेक्ट मी नाही देऊ शकत पण मी आता जागेवर तुम्हाला 5 लाख रुपयाची ग्रँट देऊ शकते 5 लाख हो अहो केवढं मोठं काम करताय तुम्ही हा. प्राण्यांना वाचवताय पण 5 लाखाची ग्रँट कशी मिळणार ऍक्च्युली मी एका एनजीओला सुद्धा मदत करते हा. म्हणजे तिथे प्राणी मात्र आणि प्राण्यांना मदत करणाऱ्या लोकांची खूप हेल्प केली जाते आणि तुमचा एम्प्लॉई खूप ग्रेट आहे आय इम्प्रेस त्यामुळे मी लगेच 5 लाख रुपयाची ग्रँट देणार आहे आणि मी प्रोसिजरला लगेच सुरुवात करते बाय थँक्यू बघितलं भाऊजी नेहमी मला रिकाम टेकडा असं म्हणत होतात ना 5 लाख रुपयाचा प्रॉफिट करून दिलाय तुम्हाला या साल्यानं काय 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 अरे काय साल्या करतो रे तो ते प्रॉफिट सगळं माझं हे नुकसान भरण्यात जाणार आहे ऑफिस सगळं मला रिनोव्हेट करायचं माहितीये त्याच्यात जाणार तुला 1 रुपया पण देणार नाही मी काय म्हणतोय भाऊजी ऐकून तर घ्या तुम्ही ना दुसरीकडे ऑफिस शिफ्ट का? करा मी माझ्या प्राण्यांसोबत इथे सुखी आहे प्राणी संग्रहालयात एकदम सुखी आहे अजिबात नाही मी इथनं हलणार नाही तू तुझे प्राणी घेऊन हालीत ना जा तुम्ही हलणार नाही नाही हलणार तुम्ही अजिबातच मुळीच नाही हलणार. हे घ्या काय अरे घे गुडना बॅग बसव खाली रे. अरे 5 लाख रुपये मला मिळाले टाक 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 तुला रंध्यासारख्या मारतो आता रंधा काढतो का रंध्यासारख्या मारतो
ऍक्ट होता तुमचा. ह्या ऍक्ट मध्ये प्राणी मैत्रीचं तुझ्या हे चांगलं होतं आणि ती साखळी पण महत्वाची आहे, त्याच्यावरही तुम्ही एक अंडरलाईन केली, त्यामुळे मला हा ऍक्ट चांगला वाटला. रेणुकाताई, फारच छान परफॉर्म्ड ॲक्ट होता हा, कारण त्यामधलं भाष्य पण चांगलं होतंच, प्राणी वाचवणे महत्त्वाचेच आहे. आणि ते जो काय पोवाडाचा भाग होता, ज्यात तुम्ही घोरपड घेऊन कसे वर येतात, त्याचा जो तिघांनीही परफॉर्मन्स दिला होता ना, दॅट वॉज अप्रतिम. खूपच आवडला मला. त्याच्यात बेलचा वापर आशुतोष मस्त केला होतास तू, आणि तुमच्या वेगवेगळ्या पद्धतीचं रिदम देणं खरंच व्हेरी व्हेरी नाईस. आपण तुमचे गुण बघूयात. रेणुकाताई, मकरन सर, थँक्यू सो मच. प्लीज हॅव युअर सीट्स. फ्रेंड्स, आपल्या दोन्ही टीमचे धमाकेदार परफॉर्मन्सेस झालेले आहेत. मी जजेसना विनंती करते की त्यांनी मंचावरती यावं. या आठवड्यात फार चांगलं म्हणजे नम्रता आणि शशीचा परफॉर्मन्स फारच माइंड ब्लोईंग असा होता. बऱ्याच काळानंतर त्यांना तो सूर सापडला, त्यामुळे त्यांचं एक फार मजा आली. प्रसाद आणि संदीप ॲज युज्युअल फार फॅन्टॅस्टिक होते. आणि या आठवड्यात आम्ही कर्णधारांचं गुणांकन केलेलं नाही. आम्हाला असं वाटलं की कोणालाही गुण देऊ नयेत दोन्ही टीमपैकी, तर आम्ही फक्त त्यांच्या परफॉर्मरनी जे जे काही केलं आहे त्याच्यावर गुणांकन केलं आहे. तर अर्थातच बुंगाट टीम पुन्हा पुढे आहे, सुसाट टीम थोडीशी मागे आहे. यावेळेस जोकर वापरूनही तुम्हाला इतका प्रभावी परफॉर्मन्स करता आला नाही, पण हा आठवडा एकंदरीत मनोरंजक होता. फ्रेंड्स, आपण अजून धमाल करायला भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. त्यामुळे बघायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन. हो दे कल्ला.